6,695 कोटी रुपये। नीट आकडा ऐका, तब्बल 7,000च्या आसपासच्या रुपयांचा आपला तुमच्या माझ्या रक्ताचा पाण्याचा टॅक्सचा पैसा खर्च करून 1 मे 2026ला म्हणजेच याच वर्षीच्या महाराष्ट्र दिनी ज्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्पाचं आशियातला सर्वात मोठा चमत्कार आणि इंजिनिअरिंगचा बाप म्हणून महायुती सरकारने ढोल ताशे वाजवून हेलिकॉप्टरने येऊन उद्घाटन केलं होतं ना, त्या जागतिक दर्जाच्या दाव्यांच्या चिंध्या अवघ्या 2 महिन्यात उडाल्यात। पहिल्याच पावसाने या हवेत या चिंध्या उडून गेल्यात। काल रात्रीपासून सोशल मीडियावर जो व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ना, तो पाहून कोणत्याही प्रामाणिक करदात्या नागरिकाच्या तळपायची आग मस्तकात जाईल। कारण नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने बनवलेल्या टनेल नंबर 2चा मुख्य प्रवेशाचा भला मोठा कॉन्क्रीटचा स्लॅब पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि छताच्या भागातून डोंगराचा हजारो टन चिखल आणि पाण्याचा रुद्रलोंडा थेट एक्सप्रेसवेवर कोसळतोय। सुदैवाने ज्या सेकंदाला हा डोंगर खाली आला किंवा कोसळला त्या क्षणी खालून कोणतीही गाडी जात नव्हती, म्हणून लोकांचे जीव वाचले, कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण या इंजिनिअरिंगच्या चमत्काराने अख्ख्या मुंबई पुणे हायवेला थेट ICU मध्ये पाठवले। लोणावळ्यापासून मागे 35 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात। जुना हायवे पण सुरक्षेसाठी बंद केलाय आणि रेल्वे ट्रॅकवरही दरड कोसळल्याने मुंबई पुण्याचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। आता थोडी क्रोनॉलॉजी समजून घेऊया, कारण हा घोटाळा समजायला काही जास्त मोठ्या इतिहासात जायची गरज नाही। हा प्रकल्प म्हणजे MSRDCचा म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचा सर्वात लाडका आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता। MSRDCने या 13.3 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2 मोठ्या कंपन्यांना कंत्राट वाटली होती। पहिली म्हणजे नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, ज्यांच्याकडे टनेल 1 आणि टनेल 2 बांधण्याची जबाबदारी होती। हो, तोच टनेल 2 जो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये गेलाय आणि जो जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून मिरवला जातोय। त्याच बोगद्याच्या डोक्यावरचा स्लॅब पहिल्याच पावसात उडाला। आणि दुसरी कंपनी म्हणजे अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, ज्यांनी टायगर व्हॅलीवर 182 मीटर उंच आणि 280 केबल्स असलेला देशातील सर्वात मोठा केबल स्टेट ब्रिज उभारला। या दोन्ही कंपन्यांनी आणि MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता की डिझाईन चेक करण्यासाठी IISc बेंगलोर सारख्या दिग्गजांनी मदत केली आहे आणि 7 देशांचे तंत्रज्ञान वापरले आहेत। पण मग मंडळी, 7 देशांचं तंत्रज्ञान आणि 7,000 कोटी रुपये वापरूनही पहिल्याच पावसात डोंगराची माती थेट रस्त्यावर कशी काय आली? पावसाळ्यापूर्वी साधी सॉइल टेस्टिंग आणि डोंगराच्या कडा सुरक्षित करणारं रॉक बोल्टिंग किंवा शॉर्टक्रीट कॉन्क्रीटचा स्प्रे ज्याला आपण म्हणतो, तो नीट का मारला गेला नाही? की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी घाईघाईत फक्त उद्घाटनाचं नारळ फोडण्याचे टार्गेट होते? पण खरा विनोद तर 2 दिवसांपूर्वी सुरू झाला होता, जेव्हा या नव्या कोऱ्या मार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडले होते। त्यावर जागरूक नागरिकांनी प्रश्न विचारले असता तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणत एक भन्नाट इंजिनिअरिंग थेअरी शिकवली होती। ते म्हणाले होते, कोणतंही मोठं काम पूर्ण झाल्यावर आणि पहिला पाऊस पडल्यावर रस्त्याची टिकाऊ क्षमता म्हणजेच ड्युरेबिलिटी टेस्ट केली जाते। तांत्रिक अडचणी तपासल्या जातात। हा रस्ता सेटल होण्याचा काळ असतो। काही लोकांना प्रत्येक गोष्ट मोठी करायची सवय असते, निव्वळ टीका करू नका। आता फडणवीस साहेबांच्या या ड्युरेबिलिटी टेस्टवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना जोरदार कोंडीत पकडले आणि X वर पोस्ट करत थेट टोला लगावलाय की मिसिंग लिंकवर ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी आधी खड्डे पडले होते, मग आज काय ड्युरेबिलिटी टेस्ट करण्यासाठी थेट अख्खी दरड कोसळली आहे का? या मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्यामुळे जनतेची सुरक्षाच मिसिंग झाली आहे आणि पावसाने या नतभ्रष्ट लोकांच्या पोकळ दाव्यांची पोलखोल केली आहे, असं रोहित पवारांचं म्हणणं होतं। MSRDCचे अधिकारी आता सांगतायत की ऑइल गळतीमुळे डांबर मऊ पडलं आणि खड्डे पडले। आता पाऊस जास्त झाल्यामुळे स्लॅबवर माती आली, हे देखील त्यांचं म्हणणं आहे। पण मंडळी, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कोकण आणि सह्याद्रीच्या घाटात दरवर्षी ढगफुटीसारखा पाऊस पडतो, हे कोट्यावधींचे टेंडर काढताना तुमच्या AC केबिन मध्ये बसलेल्या इंजिनियर्सना माहित नव्हतं का? 1 मे रोजी उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी भाषण ठोकलं होतं की याला मिसिंग लिंक म्हणू नका, याला कनेक्टिंग लिंक म्हणा, कारण यात काहीही मिसिंग राहिलेलं नाहीये। पण आज घाटात अडकलेल्या हजारो प्रवाशांना विचारलं तर ते एकच म्हणतील, एकच उत्तर देतील
की नियत आणि लोकांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी या प्रकल्पातून पूर्णपणे मिसिंग आहे. टोलच्या नावाखाली जनतेच्या खिशातून रोज करोडो रुपये ओरबडणारे कंत्राटदार आणि त्यांच्या पाठीशी घालणारे MSRDCचे अधिकारी यावर आता काय कारवाई करणार आहे? सध्या हायवे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम युद्ध पातळीवर ढिगारा हटवत असली तरी पाऊस इतका धुवाधार आहे की एका बाजूने माती काढली की दुसऱ्या बाजूने डोंगर खालीच येतोय. ज्यामुळे प्रशासनाने हात जोडून विनंती केली आहे की आज आणि उद्या मुंबई पुणे प्रवास पूर्णपणे टाळा आणि घरातच सुरक्षित राहा. तर मंडळी, 7,000 कोटी पाण्यात घालवणाऱ्या या भ्रष्ट कारभाराबद्दल, MSRDCच्या हलगर्जीपणाबद्दल आणि नेत्यांच्या ड्युरेबिलिटी टेस्टवाल्या इंजिनिअरिंगच्या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटते? संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे का? आम्हाला कमेंट करून नक्की तुमची रोखठोक मतं सांगा आणि प्रवासाचा विचार करणाऱ्या तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.